पुढे बघूया, नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरेंवर प्रहार केलाय। साताऱ्याच्या पाटण इथल्या लव जिहाद विरोधी कायद्यासाठी काढलेल्या मोर्चातून उपस्थितांना संबोधित केलं। आता हिंदुत्ववादी सरकार असून आता असे प्रकार चालणार नाहीत असा सज्जड इशाराच राणेंनी दिला। तसंच राणेंनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधताना अत्यंत आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली। आणि आम्हाला परवानगी विचारत बसायचं नाही। पाहिजे तिथे मोर्चा काढणार, पाहिजे तेवढा मोर्चा काढणार आणि पाहिजे तसं घरी जाणार। आम्हाला कोणा विचारत बसायचं नाही। सांगून दाखवायचो, परत परत काढायला लावू नका। महाराष्ट्र म्हणता त्याला महाराष्ट्र। बाकी ह्या कुठेही माझ्या राज्यामध्ये आमच्या हिंदुत्वादी सरकार आहे। बदले देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून एक लक्षात ठेवा। आता काय नवा कोणी नाही आहे, आता काय तो दुसरा तो उद्धव ठाकरे नाही आहे, ते बाहेर नाही आहे। देवेंद्र फडणवीस देखील आता नागपूर विमानतळावरून विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाल्याचं कळत आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबई दिल्लीत दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईमधून विशेष विमानाने दिल्लीला रवाना झालेत आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील विशेष विमानाने दिल्लीसाठी रवाना झाल्याचं कळत आहे। नागपूरवरनं ते दिल्लीसाठी रवाना झालेले, तर मुंबईवरनं आता विशेष विमानानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्लीच्या दिशेने जात आहेत। गेलेले संध्याकाळी 7 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्याला घेऊन एक विशेष बैठक जी ती पार पडते। याच्यामध्ये अमित शाह मध्यस्थाची भूमिका घेताना दिसतात आणि यावेळी दोन्हीकडच्या मुख्यमंत्र्यांशी आणि आपल्याकडचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते नेमकी काय चर्चा करतात हे बघावं लागेल। पण महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा विषय जो आहे तो सुप्रीम कोर्टात गेलेला आहे। अशा वेळी या विषयाला घेऊन दोन्ही बाजूनं दोन्हीकडच्या राज्यांनी किंवा दोन्ही राज्यांमधील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शांत राहावं याबद्दलच्या सूचना ज्या आहेत त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वतीने दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिल्या जाऊ शकतात। ज्या प्रकारची वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडनं होत आहेत हा विषय त्यांच्याकडनं चिथावला गेला असा आरोप देखील त्यांच्यावरती केला गेलेला आहे। अशा वेळी त्यांनी देखील या सगळ्या परिस्थितीमध्ये संतुलित वक्तव्य करावीत किंवा त्या पद्धतीची वक्तव्य करू नये याविषयी देखील अमित शाह त्यांना सांगू शकतात। दोन्हीकडे तसं बघायला गेलं तर राज्यातल्या सत्तेत भाजप सहभागी आहे आणि कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे, त्यामुळे दोन्हीकडे समतोल साधण्याचं काम जे आहे ते अमित शहांना करावं लागणार आहे। पुढे बघत राज्यात आता आमचं सरकार